अतिशय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असलेला विषय। आपल्या महाराष्ट्रातील कारखाने चालू होऊन आज बरेच दिवस 1.5 महिना झालेले आहेत। 15 नोव्हेंबरला कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाने त्यावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय घाईमध्ये घेतलेला आहे। शेतकऱ्यांवरती नुकसानकारक तो निर्णय झालेला आहे। कारखान्यांचं गळीत हंगाम खरं तर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे होतं, परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो सरकारने त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला 15 ऑक्टोबरला कारखाने चालू करण्याचा 1.5 महिना लेट कारखाने चालू झाल्यामुळे आज ऊसांचे अक्षरशः पाचट झालेलं आहे, सरपान झालेलं आहे। कारण काही शेतकऱ्यांनी ज्या आर्ली व्हरायट्या लावलेल्या आहेत त्याचा तोडणीचा कार्यक्रम हा 12 महिन्याचा आहे। 16-17 महिने झाले ते ऊस तुटलेले नाहीत। ज्या 8 साली लागवडी आहेत जून जुलैमधल्या ते 19-20 महिन्याचे ऊस झालेले आहेत, ते सुद्धा ऊस आज तुटलेले नाहीत। एवढं होत असताना 1.5 महिना कारखाने लेट होऊन 15 नोव्हेंबरला कारखाने चालू झाले। आज 30 डिसेंबर तारीख आहे। 1.5 महिन्याच्या नंतर सुद्धा एकही कारखान्याने पहिली उचल दिलेली नाही। मग त्यामध्ये आपल्या तालुक्यातील विघ्नर सहकारी साखर कारखाना असेल आणि आपल्याच तालुक्यातला ऊस जो आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जातो, ज्या कारखान्याकडे आदर्शवत अशा पाहिलं जातं, जे स्वतःला आदर्शवत समजतात, महाराष्ट्रात एक वेगळा ठसा त्या कारखान्यांचा आहे असे तेथील लोकप्रतिनिधी सांगतात, कारखाने चालवणारे सांगतात। परंतु त्यांनी सुद्धा पहिली उचल अद्यापर्यंत दिलेली नाही। माझी त्यांना विनंती आहे की आपण 3200 रुपये ते 3500 रुपयाच्या दरम्यान पहिली उचल ही शेतकऱ्यांना द्यावी। कारण ह्या वर्षी जे आपल्या ऊसाची FRPची रक्कम जवळपास 3000 रुपयाच्या आसपास जाते। त्याच्यामुळे आम्ही जी मागणी करतोय ही अवास्तव अजिबात नाही, वास्तवाशी निगडीत आहे। त्यांना जर त्यांच्यावरती शंका असेल तर त्यांनी VSIच्या जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि चर्चा करावी। परंतु पहिली उचल देताना विघ्नर सहकारी साखर कारखाना असेल, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, यांनी पहिली उचल 3200 रुपये ते 3500 रुपये ही दिलीच पाहिजे। त्याच्या बाबतीमध्ये शेतकरी संघटना कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करणार नाही। त्याचप्रमाणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं जे गळीत हंगाम चाललेलं आहे हे अतिशय नियोजन शून्य चाललेलं आहे। पाठीमागच्या कालखंडामध्ये 15 नोव्हेंबरला कारखाने चालू झाले। 5 दिवस ऊसाची तोड लेट चालू केली विघ्नर सहकारी साखर कारखान्याने। 20 नोव्हेंबरला तोडलेला सुरुवात केली आणि गाळप 25 तारखेला चालू केलं। 4-5 दिवस ऊसाच्या गाड्या त्या ठिकाणी नेऊन उभ्या केल्या। त्यामध्ये शेतकऱ्यांचं वजन बऱ्याच अंशी घटलेलं आहे। याला दोषी कोण? त्यानंतर यांनी जी गव्हाण नवीन बनवायची हे एप्रिल महिना झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये ते काम करणं अपेक्षित होतं, त्यानुसार त्यांनी ते केलेलं होतं असं आम्हाला समजलेलं आहे। परंतु जोपर्यंत त्याची जाहीर वाच्यता होत नव्हती तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती काय बोलता येत नव्हतं। परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जी आपली विशेष सर्वसाधारण सभा झाली, आपल्या कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं सभेमध्ये की 27 कोटी रुपये स्वनिधी टाकून आपण गव्हाणीचं काम चालू केलेलं आहे। जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये गव्हाणीचं काम चालू केलं असेल तर आज 5 ते 6 महिने झालेत, गव्हाणीचं काम व्हायला 5 महिने लागतात का? त्यामध्ये असा फटका बसलेला आहे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला। 20 महिने झाले ऊस तुटेनात। कारखान्याने ऊस तोडला, तो संगमेरला पाठवला, ऊस भीमाशंकरला पाठवला, लोणी मावळाला पाठवला, पारनेरला, इतरत्र कारखान्यांना जे ऊस पाठवले त्याचा वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या बोकांडी। तेथील ऊस कारखान्यांची जी रिकव्हरी बेस आहे हा आपल्या कारखान्यापेक्षा 2 पॉईंटने कमी आहे।
म्हणजे 600 ते 700 रुपये टनाचं नुकसान या शेतकऱ्यांचं होणार आहे. याला दोषी कोण? दुसरी गोष्ट, तुम्ही जे स्लॅब पाडले, शेतकऱ्यांनी अर्ज केला, माझ्या ऊसाला उणी लागली, माझा ऊस लवकर तोडावा, मला अशी अडचण आहे, ऊस लवकर तोडावा, 15 दिवसाचा अवधी असेल तर तुम्ही टनाला 50 रुपये कपात करता, महिन्याचा अवधी असेल तर टनाला 100 रुपये कमी करता, महिन्याच्या पुढे अवधी असेल तर टनाला 300 रुपये कमी करता. परंतु आज शेतकऱ्याला तुम्ही एवढा अडचणीत आले, ज्या ऊसाची कालमर्यादा 16 महिन्यात तोडायची, तो ऊस तोडायला 19-20 महिने झालेत. याला दोषी कोण? तुम्ही त्या शेतकऱ्याला किती पट्टीची भरपाई देणार आहात? अधिकचा किती भाव देणार आहात? ज्या शेतकऱ्यांनी आर्ली व्हरायट्या लावलेल्या आहेत त्यामध्ये 8005 असेल, 1506 असेल, 1512 असेल, त्याचप्रमाणे 18121 असेल, ज्या आर्ली व्हरायट्या त्यांनी 12 महिन्यात तुटणाऱ्या, रिकव्हरी बेस त्यांचा चांगला आहे, 12.5-13ची ज्यांची रिकव्हरी आहे त्यांची, त्या आर्ली व्हरायट्या आज 16-17 महिने झाले त्यासुद्धा तुटलेल्या नाही आहेत. आज त्याचं सरपण झालेलं आहे. आज एकरी नाही म्हणलं तरी 10 ते 12 टनाचं शेतकऱ्याचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये अधिकचा दर तुम्ही त्या शेतकऱ्याला कितीचा देणार आहात? हे आमचे सगळे प्रश्न विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या डायरेक्टर बोर्डाला आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज 45 दिवस गाळप होऊन झालेलं आहे. आत्तापर्यंत विघ्नहर साखर कारखान्याने पहिली कोंडी फोडलेली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत इतिहास बघा. परंतु आज 45 दिवस झालेले असताना सुद्धा पहिली उचल 3200 ते 3500 रुपयाच्या दरम्यान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने का काढली नाही, हा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे.